महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आता मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटते, असं पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे। महाविकास आघाडी एकसंध राहावी अशी आमची भूमिका आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात या वक्तव्याचे नेमके काय परिणाम होतात, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतच्या स्पर्धेमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। पवार साहेबांची भूमिका ही त्यागाचीच राहिलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीतही आम्ही पक्षांतर्गत म्हणत होतो 14-15 जागा लढवू शकतो आपण, पण पवार साहेबांनी महाविकास आघाडी व्यवस्थित व्हावी म्हणून अनेक ठिकाणी मला आदेश दिले की नाही हे सोडून द्या जागा, ही सोडून द्या। त्यामुळं पवार साहेबांची भूमिका कायम त्यागाचीच राहिली आणि आघाडी इंटॅक्ट राहावी या प्रयत्नात त्यांचं जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं। आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात वारंवार सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। त्यातच पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून ही मुख्यमंत्री राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा व्हावा असं जनतेची इच्छा आहे, असं पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे मवियामध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात, मवियामध्ये नेमक्या मुख्यमंत्री पदासंदर्भात काही कुरघोडी सुरू आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनाच्या माध्यमातून वारंवार मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यात आला आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत अशी वारंवार चर्चा, असे वक्तव्य वारंवार खासदार संजय राऊत यांनी देखील केले। काँग्रेसच्याही माध्यमातून अशा प्रकारचे काही वक्तव्य आले, मात्र आता त्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनीही या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं। महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ असा काही प्रकार नाही, ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असं या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं। मात्र आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे। त्यामुळे या वक्तव्याचा नेमका काय परिणाम आता आगामी काळात पाहायला मिळतो महाविकास आघाडीमध्ये हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर महाविकास आघाडीमध्ये आता आगामी काळात निवडणुका होणार आहेत, जागा वाटपासंदर्भात चर्चा तर होईलच, मात्र आता सर्वात आधी शिवसेनेकडून वारंवार दावा करण्यात आला। संजय राऊतांनी विशेषतः उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत असं सांगितलं। त्यानंतर आता जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं जनतेची इच्छा आहे। काय आपली यावरती प्रतिक्रिया? असं आहे की सन्माननीय शरद पवार साहेबांनी एक 5-6 दिवसापूर्वीच असं डिक्लेअर केलं की ज्याची संख्या जास्त असेल तो मुख्यमंत्री होईल आणि हेच सूत्र जे आहे ते आजपर्यंत आघाडीमध्ये राहिलेलं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या। आता जयंत पाटलांना असं वाटत असेल की जनतेची तशी इच्छा आहे तेवढे त्यांना संख्या मिळेल, तर ज्याची संख्या जास्त राहील त्या संदर्भामध्ये नंतर तो विचार करण्यातच येणार आहे। आज सध्याच्या घडीला ज्या भारतीय संविधानाला, भारतीय लोकशाहीला, महाराष्ट्रामधल्या कायदा सुव्यवस्था, महाराष्ट्रामधल्या भगिनी यांच्या सुरक्षेचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न, हे प्रश्न सर्वात जास्त मोठे आहे आणि त्यावर महाविकास आघाडी जी आहे ती कॉन्सन्ट्रेट करत आहे। मुख्यमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो निवडणुकीनंतर मोठे नेते घेतील। नक्कीच नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।